जेथे जातो तेथे तू माझा संगाती. 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. ज्ञान, कर्म आणि कर्ता या तिन्हीतलं भेद, सात्विक, राजसिक, तामसिक समजावून सांगताना श्रीकृष्ण म्हणतो, अर्जुना, ज्याला शेवटी सगळ्यांमध्ये एक परमात्मा तत्व दिसायला लागतं, ज्याला सगळ्या लाटांमध्ये तो एक समुद्र मात्र दिसायला लागतो, ज्याला स्वप्नात लक्षात येतं की स्वप्नद्रष्टा सगळ्यांमध्ये आहे, ज्याला कळतं की सगळे तारे, चंद्रमा, सूर्य, नक्षत्र ते एका आकाशातच आहेत, ज्याला दिसून पडतं की आगीत निरनिराळे आकार धरले ओंडके तरी आग एकच आहे, सगळ्या व्यक्तींमध्ये जो अव्यक्त एकच आहे, ते ज्ञान सात्विक समज. तुकाराम महाराज म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. कुठेही गेलो, कोणाहीकडे बघितला, जो कोणी सोबत आहे त्यात तूच आहेस विठोबा. चाळवीसी हाती धरूनिया, माझा हात धरून मला खेळतो आहेस. चालू जाता वाटे तुझाची आधार, वाहाविशी भार स्वये माझा. जीवभूता महाबाहो ययेदम धारयते जगत. श्रीकृष्ण म्हणतो ज्ञान विज्ञान योगात, ह्या सगळ्या प्रकृतीचा भार, शरीराचा भार जीवाने धरला आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात, चालू जाता वाटे तुझाची आधार, तुझ्या भरोश्यावर मी चालतो. वाहाविशी भार स्वये माझा. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, मेली लाज धीट ठेलो देवा. कुठे तू, कुठे मी, कसा आपला संबंध, काय आपली बरोबरी, तरी पण मी धीट तुझ्याशी बोलतो, तुझ्याशी संबंध जोडले, तुला आपला म्हणतो. नाही तर आपली काय बरोबरी. आणि तूही माझी लाज राखतोस. ठीक मानून घेतोस हे सगळं. अवघे जन माझ झाले लोकपाळ, सोयरे सकळ प्राण सखे. जेव्हा तू दिसायला लागला सगळ्यांमध्ये, ते सगळेच मला प्रिय होऊन गेले. सगळेच माझे भाऊ बहीण झाले, नातेवाईक झाले. अनोळखी व्यक्ती कोणीच नाही राहिला, न रस्त्यावर न बाजारात. कारण सगळ्यात जवळ असलेला तू सगळ्यांमध्ये दिसू लागला. सोयरे सकाळ प्राण सखे, फास्ट फ्रेंड, माझे बेस्ट फ्रेंड झाले सगळे, कारण तू दिसतोयस. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाह्य. देवा, तू खेळतो आहेस आमच्यातून, तसं आता मी पण खेळतो आहे तुझ्यासोबत, कारण मला रहस्य लक्षात आला.
आता खरंच सुख सुरू झालं, आनंद, मज्जाच मज्जा, गंमतच आहे. बस तू आणि मी सगळीकडे, फक्त एक मी आणि त्या सगळ्यांमध्ये तू, आणि शेवटी माझ्यातही तूच. आणि त्यानंतर न मी, न हे, न कोणी, फक्त तूच तू देवा, तूच तू. सर्वं खलु इदं ब्रह्म, वेदवाणी म्हणते. सर्वं खलु म्हणजे फक्त, इदम इथे, ब्रह्म इथे जे काही आहे, वेदपुरुष सांगतो ते मात्र ब्रह्म आहे, परमात्मा तत्व आहे. जसं समुद्रात सर्वं खलु इदम जल, ते जे काही आहे ते पाणी आहे, तसा सगळ्याच दागिन्यामध्ये, सोन्याचे दागिने, सर्वं खलु इदं सुवर्ण, सगळ्या दागिन्यांमध्ये सोनं मात्र आहे. आकार वेगळा आणि नाव वेगळं दिलं. वास्तविक सत्य तेच आहे. आजची 18व्या अध्यायाची वाटचाल त्याच दिशेने. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. जी व्यक्ती ब्रह्मभूत झाली आहे, सगळ्या आकारांमध्ये निराकार दिसतो आहे, त्या व्यक्तीच्या मनात मग न कुठला शोक, न कुठली आकांक्षा. समः सर्वभूतेषु मद्भक्तिं लभते पराम. मग एकच काम उरलं, माझी भक्ती, सगळ्यांवर प्रेम, प्रेमाभक्ती. संतांची अभंगा, गीतेचे वचन, ओंकार, नाद, शांत मन, गीतेचा प्रवाह सुरू करूया. जय श्री कृष्ण.